मित्रांनो चला आता सुरू करूयात 6व्या दिवसाला सीतापूर टू बद्रीनाथ. चला दुसरा धाम चालू आहे आमचा. बॅग भरायला चालू आहे. हर हर महादेव. हाँ दोस्तो नाश्ता करायला या जाओ आ जाओ. गरम है गरम है. बघू शकता आमच्या गाडीची टायर खराब झालेले टिपणे बदलायला सुरू आहे आता. बघ त्याच्यामुळे थांबलेलो मित्रांनो आम्ही. हर हर महादेव. चलो हर हर महादेव. चला येतो भोले बाबा काळजी घ्या. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. बोलो बाबा महाकाल महाराज की जय. एक नंबर त्याला नंबर द्यायची गरज नाही. लय मोठा नंबर आहे. 100 पैकी 100 आहे. काय झालं पहाड़ियों में चाय पेलो. मित्रांनो लय पाय दुखायला लागलेत बघा. चहा प्यायला थांबलो तर एकदा इथल्या घाटामध्ये. घाट बघू शकता तुम्ही. इकडे फोटोशूट चालू आहे. हे बघा काय. हे बघा मित्रांनो हे अशा मोठ्या पाणीमध्ये आलो की आम्हाला काय नाही खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा आहे का घाटात घाट आहे का घाटात घाट आहे कसं काय नाही. हे बघा इकडे मी वातावरण कसं एकदम ओके मध्ये मस्त धूप आलेली नंबर 1 मध्ये. झाली नजर काळूबाई घ्यावा पदर. सोमाकडे बघा. सोमा एकदा म्हणा तुम्ही एकदा. सोमा लवकर. झाली नजर काळूबाई घ्यावा पदर. अग हळू 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 चल ग काळू लिंबुनी वानात. काळूबाईच्या नावानं चांग बर. हे रूम बघायला गेलेले आपले. रूम बघायला लागले तर कशी नाही. माझ्यात बी काही एनर्जी नाही बघा. चलूच वाटाय नाही. नुसते पाय सोडले बघा. हा हॅलो नमस्कार. आता हिंदीत मध्ये का मराठीत सांग कसं कट कर मध्ये. हॅलो मित्रांनो आम्ही आता अशा ठिकाणी आलो आहोत की खूप प्रसन्न वातावरण आहे. ते आता आम्ही ते रूम केले आहेत 9 जणांसाठी. जी काढा नजारा हे खूप प्रसन्न आहे. इकडे सर्व आता गोरं दाखव. त्या वातावरणापेक्षा प्रसन्न तुझं बोल नाही. वातावरण तर कमी प्रसन्न. वातावरण नंबर 1 नंबर 1. हे कसं पिक्चर मधल्या वणी हाय का नाही मित्रांनो. खरं सांगायचं हाय का नाही पिक्चर मधल्या वणी. हा आता आम्ही जायला लागलेलो बघा बद्रीनाथच्या रोडला इथं. आणि आता आम्ही जायला लागलेलो कोणत्या मंदिरात. नरसिंह का नरसिंह मंदिरामध्ये पाया पडायला गेलो. जेवण करतो आणि इथं रूम केली तुम्हाला दाखवली. तिथं नंबर 1 नजारा आहे. वातावरण 1 नंबर आहे. अरे आपल्या इकडे असला विषयच नाही. नाचकुळा असलं वातावरण आहे. चला लय स्वस्त. किती 2200 मध्ये 2 रूम दिल्या. आता 5-5 बेडच्या. संपला विषय. असा आराम करायचा नंबर 1. ओके चला आता बॅगा वगैरे काढायच्यात आम्हाला पावसा पाण्याच्या. आणि गाडी इथंच ठेवणार आहेत आम्ही. त्या बॅगा काढून आहे ना इथं आतमध्ये नवीन घेऊन आलेला आहे.
नमस्कार मी दादा मित्रांनो बघा इथे खूप छान नजारा आहे प्रसन्न दाखव इकडे वातावरण किती डोंगर आहेत 1 2 3 4 5 7 8 9 10 11 12 डोंगर आहेत किती छान वातावरण आहे. नमस्कार तिकडे नमस्कार ते दाखव ना जरा 11 डोंगर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 मला कशाचं वातावरण दर्शन वगैरे केदारनाथचं काय विषय काय नाही कसं दर्शन वाटलं वगैरे खूप मस्त छान झाले सर्वांचा प्रवास सुखाचा झाला दर्शन घेऊन खूप मस्त वाटलं अलीकडे गाडी आली नमस्कार मित्रांनो तो तिथं मंदिर आहे. हर महादेव बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली नाथ भयंकर जयशंकर हर हर महादेव. मित्रांनो एक नंबर असं म्हणजे वातावरणामध्ये मंदिर आहे बरं का. हे पण नरसिंह महाराजाचं मंदिर आहे बघा. तर मित्रांनो आम्ही आलो आता नरसिंह मंदिरापाशी बद्रीनाथ मंदिराच्या थोडं 20 किलोमीटर अलीकडे. हे जास्त लोकांना माहिती नाही. आमचा ड्रायव्हर चांगला होता त्यामुळे त्यांनी आम्हाला दाखविलं. तर आम्ही आलो तिथं नरसिंह मंदिरापाशी. नरसिंह मंदिर आहे, दुर्गा माता मंदिर आहे, अजून बरेच काही मंदिर आहे तिथं बारीक बारीक. ते आम्हाला माहिती नाही नाव. आता पुढे गेल्यावर दाखवतो तुम्हाला. तर जय नरसिंह. करायला पाहिजे होतं पहिले तर मावशी मी तुम्हाला तिथे क्लिप दाखवते का. होय, होय. सगळे मंदिर आहेत मित्र बंदल खतरनाक लावली. आणि मंदिर पण तुम्ही बघितले असतील. खूप छान होते आणि असं प्रसंग वाटायला लागलाय. हर हर महादेव. आणि इकडे बघा आपलं बजरंग बलीचं मंदिर. तोडते दुश्मन केलेली. चला अय आरती सुरू होईल वाटतं. आरती सुरू होईल. मित्रांनो खरं सांगायला गेलं तर आमचं सगळीकडंच नशीब आहे म्हणायचं. तिकडं पण लय कुटाने झाले. म्हणजे ते पाऊस आला, कुठं डोंगर फुटला, पण हे कधी झालं आमचं सगळं झाल्याच्या नंतर. आणि इथं पण आता असं झालं म्हणतात की नेमकं आमच्या टायमिंगला म्हणजे आम्ही पाया पडायला गेलेलो आणि आम्हाला पाऊस पण सुरू झाला आणि आरती म्हणजे मेन म्हणजे आरती भेटली आम्हाला तिथं. पाऊस पण गेला आणि बाहेर आलो की पाऊस पण गेला. चला हर हर महादेव. आलेला होता आम्ही आता जेवायला इथे आणि जेवण झाल्याच्या नंतर रूमला स्टे करतो, झोपतो आणि मग पुन्हा पुढचं सांगतो. पुन्हा तुम्हाला पण ते रिपीटेड करून जरा बोलू. चला आता जेवण वगैरे करतो तर नमस्कार मी दादा साधू आज गुड मॉर्निंग. आज बुधवारी शुभ सकाळ. 28 का लुटतोय म्हणणं एकदम. आज दिनांक 28 वार शनिवार. दादा 3 वाजेपर्यंत झोप नाही. गुड मॉर्निंग. नमस्कार मी दादा साधू. कोट रात्री झोपत झालं नाही गोरख रात्री आम्ही एक वाजता झोपलो. मला 3 वाजले झोप. आणि तुम्ही दष्ट आणले सगळ्यांनी. मी आणला एकटे. महादेव मित्रांनो चला गुड मॉर्निंग. आज तारीख आहे 28 आणि आता आम्ही निघालेलो होतं बद्रीनाथ येथे मध्ये. आणि इकडचं तुम्ही नजारा बघा एकदा मॉर्निंगचा. चला हर हर महादेव. मित्रांनो आता आम्ही चढायला लागलो पायऱ्या. अगे हर हर महादेव. थंडी वाजायला लागली प्लस पाय दुखायला लागले. सगळं काय व्हायला लागले मित्रांनो. ते बुट तर घालूच वाटा नाही बिना चपलीचं. तुम्हाला दाखवतो थांबा.
आता आलेलो बद्रीनाथच्या इथे, बद्रीनाथ टेम्पल येते. इथं पण ऐका ना, जसं गौरीकुंडमध्ये गरम डॅम होता तसंच इथं पण गरम डॅम आहे. म्हणजे एका जागेवर ऐका ना असं गरम पाणी येते कंटिन्यू. तिथं जायचे, स्नान करायचंय आणि मग तसंच दर्शनाला जायला होतं. सध्या कपडे वगैरे आम्ही इथं चेंज केले, जे घालायची ते घातले. तर चला, हर हर महादेव. बघा मित्रांनो, बिना आंघोळीचे पोर आहे का ना, कपडे टाकडे घालून स्नान मध्ये जायचं आहे. आधी आपल्याला कुठे जायचंय? आंघोळ करण्यासाठी मी बोलतो ना. बघा त्यात म्हणजे हे मी बघणारच आहे, हे मी थोडी ना कट करणार आहे. नमस्कार, मी दादा जाधव. हो देखो वहाँ पे है मंदिर मित्रांनो. हा बघा, हे इथं ते कुंड आहे बघा स्नान करायचा. आणि ते तिथं वरती मंदिर कुठे गेलं? हा इथं. मित्रांनो, आता इथलच्या रांगेमध्ये लागलेलो होतो आम्ही दर्शनाच्या. चला, होऊ शकतं इकडे सिंगल रांग आहे. इकडं नदी 2 ते 3 घंट्यामध्ये होईल दर्शन, किंवा 3 ते 4 घंट्यात. हे मंदिर पण 2 वाजता बंद होते. थोडं जर राहिलेलं आहे मित्रांनो, तिथं समोरच मंदिर आहे बघा. इथलचा परिसर तुम्ही बघू शकता. आम्ही स्नान केलेलं तिकडे, तिथला व्हिडिओ काढायचा राहिला. ती त्या साईडला जेव्हा इथंच कुठतरी इथं ह्याच्या पलीकडे. आता इथून आहे का नाही फुल गर्दी आहे. आणि इथून आता हे मंदिर इथं पाया पोचतो आम्ही ओळखतो. चला, हर हर महादेव. स्वामीनारायण महाराज की जय, विष्णुनारायण महाराज की जय. हर हर महादेव. आता आम्ही बद्रीनाथ मध्ये पोहोचलो आहोत. दाखवा. हे बघा मित्रांनो मंदिर. आणि मी म्हणतो इथंच आमचं शेवट असेल म्हणजे व्हिडिओचा. त्याच्यानंतर जमलं तर घेईन म्हणा, जमलं तर घेतो, काय विषय नाही. चला, एक नंबर दर्शन झालेले बघा, एकदम निवांत मस्तपैकी. प्रसाद वगैरे, तर प्रसादाचा पण आम्हाला मेळ लागला. दादूनी आणि मी दोघांनी मिळून आम्ही प्रसाद खाल्ला. आणि आता इथं आहे का नाही तुम्हाला एकदा दाखवतो मंदिर मी. चला, बोलो शंकर भगवान की जय. देखो मंदिर बाहेर, इथून करा दर्शन सगळे. तर ती सगळी फोटोशूटसाठी मित्रांनो बघू शकता. बोलो शंकर भगवान की जय. हरे हरे. यावं लागलंय. वाफा बघा कशा निघते इथं. हे इथंही बघा ते गरम पाणी, हो का, कंटिन्यू गरम पाणी असतंय. हे बघू शकता तुम्ही. कुंडाचं सर्व गरम पाणी कुंडात आंघोळ खूप छान असते. माणूस पवित्र होतो कुंडात आंघोळ केल्यावर. बरं, शेठचं म्हणणं आता नग पुढे गेलेस करू तर वातावरण मग ऊन लय पडलं. यार कुठे सूर्य? हा, पिक्चर मधल्यासारखं झालेलं आहे आमच्याकडे. घ्यायला खूप काय काय, पण कोणाकडेच कॅश पैसे नाही येतं. आणि वरी जाऊन कॅश आणायची आमच्यात कॅपॅसिटी नाही. हर हर महादेव. तिकडे बघा ना, काय बंदी तिकडेच बरं का, त्यांच्याकडे काहीच नाहीये. म्हणजे पैसेच नाहीत, नुसतं बघायला लागली. त्यांना काय माहिती काय घेणार आहे काय नाही ते. नुसतं फिरायला लागली ते. बसलो आम्ही शांत आता. काय हर हर महादेव. बाईक वगैरे बाय बाय कर पपी दी को भाई ने 200 का 250 का 150 में लिया है. उसकी वजह से उनका बहुत बहुत शुक्रिया. आमच्याकडे पैसेच नव्हते, तेवढेच होते. 5-5 रुपये गोळा करून त्यांना दिलेले. बघा इकडे ओके मध्ये पैसेच नव्हते. 10-10 रुपये 5-5 रुपये गोळा करून 150 रुपये दिले त्याला. ओके. पूरा करके ना, जैसे टेबलेट लेते हो ना ऐसे मुंह में डाल लो, ऊपर से गुनगुना पानी पी लो, दूध पी लो. हाँ जी. 8 दिन में शुगर बीपी थायराइड कुछ भी हो, कितना भी बढ़ा हुआ हो, नॉर्मल कर देगा. 3 महीने में ओके कर देगा. पैकेट तो चेक करके देखो पहले. तो 300 का पैकेट है, 4 महीने. हॅलो, नमस्कार. मी दादा जाधवचा भाऊ दादू डेटके. आम्ही आलेलो आहोत बद्रीनाथमध्ये. तर आता आमचा दादा जाधव बोलणार आहे 2 शब्द. तर बोला सर. हा मित्रांनो, आम्ही आता बद्रीनाथचं दर्शन घेतलं आहे. मस्त एकदम प्रसन्न वाटलं दर्शन घेऊन. सर्वांनी दर्शन घेतलं, शॉपिंग केली. गोरखनी शॉपिंग केली, वहिनीसाठी गोरखनी थोडं शॉपिंग केली लेडीजची. ओके. नमस्कार, मी दादा जाधव. आज तुम्हाला बद्रीनाथ नेटवर्क नाही मित्रांनो. आणि गाडी कुठं पार्क केली आम्हाला माहित नाही, त्याच्यामुळे आमची अवस्था ही झालेली. काय करायचं आता सांगा. 2 घंटे झालं मित्रांनो, अजून आम्हाला गाडी सापडली नाही. इकडं पण बसलेले आपले बंधू लोक. सगळं अख्खं इकडचं इकडून तिकडून फिरून आलो होतं, तरी पण गाडी नाही मिळ लागली.
तर आता इथं चौकात थांबलो तर आम्ही इथल्या मी बघूया भेटली तर भेटली. काही इथं आता आम्ही आलो बद्रीनाथला. इथं ह्या गावामध्ये रेंज बी नाही काय नाही. सगळे आमचे पैसे फोन पेला इथं कॅश होती ती गाडीत राहिली. जेवढे होते तेवढ्याला परसात घेतला आम्ही. आता पैसे नाहीत पाणी प्यायलासाठी. पाणी बॉटल घेतली तिथून. त्याला म्हणलं थोड्या वेळ देतो. आमची गाडी यायला लागली. अकाउंटला पैसे पण रेंजच नाही. फोन पेला गुगल पेला पैसे पण रेंज येत नाही. तर काय करायचं पैशाचं सांगा बरं तुम्ही. आता ती बिसलरी उधार घेतली त्याला ड्रायव्हर आल्यास पैसे द्यायचे त्याला. शब्दच नाही झालो खूप ड्रायव्हर शब्दच नाही बोलायला. गाडी हुडकून बाबा दारू आता आम्हाला भूक तर लागलेली आहे पण पैसे नाहीत आणि इथं रेंज तर नाही पण लाईट नाही म्हणून रेंज बी नाही. म्हणजे इथं उरपाटा सांगाय सारा लाईट आल्यास रेंज येते. इथं पैसे फोन पे आहेत कॅश गाडीमध्ये विसरली. मागाची तर भूक लागली तर पैसे तर नाहीत. आता करायचं काय तुम्ही सांगा मित्र. आता ज्या ठिकाणी आम्हाला सोडलं होतं त्या ठिकाणी आम्ही थांबलेलो. आता तो जर न आला तर इथं उपाशी मेले म्हणायचे काय. तर बघूया पुढचं सांगतो आल्यास. हो बरं ठीक आहे झालं आमच्या. तिथं पण 1 घंटा थांबलो तर तिथं चौकात. तरी पण ते काय आले नाहीत ड्रायव्हर साहेब. आता जायला लागलो तर जिकडं बघतो तर कारण की भुकाला लागलं तर कॅश पैसे संपलेत आमचे बसले ऑनलाईन पैसे. तर एकदम थोबडाकडे बघून तुम्हाला समजतच असं ना आम्ही किती बेजार आहेत. एकदा आमच्या पायात चप्पल नाही. वरून ऊन पडायला लागलंय. झोपा कंप्लीट नाहीत. सगळा विषय सुरू आहे. लई 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 बेकार. चला दुसरी गाडी लागली होती. आता ह्या गाडीवाल्याला पैसे देऊन आहे का नाही. ह्या गाडीवाल्या पैसे आलेलो इथं गाडी आलेली. तो आगे रे. थोड्या वेळापूर्वी इथंच भारताचं पहिलं गाव गेलेलं आहे. गावाचं नाव काय माना. म्हणजे येईलय आता बोर्ड सुरू झालंय. म्हणजे आम्ही आता तिकडे जायलो होतं. हा पहिलं गाव पण तेच आहे माना आणि भारताचं शेवटचं गाव पण तेच आहे माना. नोंद घ्या सगळ्यांनी. काय घ्या नोंद. लिहला का विचार लिहला का नो लिहला का काय म्हणून मला सांगा ना आधी. आता आम्ही खूप सुंदर वातावरणामध्ये आलेलो आहोत. असं साईडला नजारा बघितला तर तुम्हाला सुद्धा असं वाटेल की यावं लवकरच. दाखवा आणला साईडचा नजारा. ऑनलाईन चलता क्या कॅश दाखवा नजारा आणला असं. नमस्कार मित्रांनो. आता आपण अशा जागेवर आलेलो आहोत जे की समजा म्हणते तर माना. हे असं गाव आहे की समजा भारताचं पहिलं गाव आहे. येतानी आणि जातानी आहे ना दुसरं गाव आहे बघा. जातानी म्हणजे पहिलं आणि लास्ट गाव हेच आहे. हाय बाय तर मग असा विषय की तेच पहिलं आणि शेवटचं गाव आहे. आता इथं दाखवतो तुम्हाला काय काय रहस्य तर काय नाही. बाकी ट्रॅफिक तर बघू शकता तुम्ही. हाय ग जेवण नाही काय नाही. चला ऊन लय पडलेलं आहे. धूप. चलो दिखाते आपको आगे क्या है और कुछ नहीं है. चलो हो देखो पहाड़. मला म्हणलेलं मित्रांनो हे ते गाव आहे बघा माना गाव. सुरुवात इथंच आहे आणि आपण जर आता ह्या गावाच्या पलीकडे जर गेलोत का त्या साईडला तर तिथून डायरेक्ट चीन बॉर्डर लागते मित्रांनो. तुम्हाला दाखवतो आता हे कुठपर्यंत काय नाही. चला खाली जेवायला थांबलेलो तर आम्ही आता जेवण करून तिकडे जातो थोड्या वेळाने. चला बघा मस्तपैकी कसं आहे नदी वगैरे. नदीच्या किनारे नंबर 1 असा आयटम लागायला लागला मित्रांनो. हे आलूचे पटोरे गरम आहेत 1 नंबर या खायला. तर गाईज आता आमचं झालंय केदारनाथ बद्रीनाथ. आत्ता आलतो तिथं माना गावला आलतो. भारताचं पहिलं बी आणि शेवटचं बी गाव आहे ते. तिथं आलोत. आता तिथून आता निघालोत आम्ही. आता सध्या नवीन अपडेट काही भेटलं तर देतो तुम्हाला. नसता मग डायरेक्ट ऋषिकेशला. धन्यवाद. बघा मित्रांनो विकास भाई आमच्या आगे निकल गए. देखो उन्होंने उधर मोबाइल लगाया और उनका चालू है वीडियो निकालना. दिख नहीं रहा मेरे ब्लॉग में लेकिन चालू है. चलो हेलो 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 अरे महादेव. अरे बिर नालो नाथ बागड्या कपरी वाला. जयशंकर हर हर महादेव.
आई राधा बोल भवानी माता की झाली नजर काळूबाई घ्यावा पदरे अगं झाली नजर काळूबाई घ्यावा पदरे हळू 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 चल ग राणी मुलीचं. अगं हळू आता कसं मित्रांनो रोड बघा एकदा हा अगं मंगळवारी भक्तदारी देव देव तुझा का केला भक्त बोळा घालून माळा सुखात ठेव गयाला मग कस अन ला ला ली ला 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 ली ला 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 विकास भाई स्माइल कर रहे थे आप रोड देखो रोड. आज शनिवार आहे आणि हनुमान महाराजाचं मंदिर आहे आपलं. बोला बजरंग बली की जय. आजपासून गोरख झाडे त्या सगळ्या व्हिडिओला आधी सुरुवात होणार. नमस्कार, मी दादा जाधव. रोड लय खतरनाक आहे मित्रांनो. रोड बघा रोड. ट्रॅफिक बघू शकता तुम्ही. काहीतरी विषय झालेला आहे. बघू आता पुढं काय विषय झाला काय नाही. लय लांबूर ट्रॅफिक आहे बघा. इकडं बघा मित्रांनो ही ट्रॅफिक. बहुतेक काहीतरी दगड कोसळ असं काहीतरी सीन झाला वाटतं तिथपर्यंत. काय माहित नाही ॲक्च्युली काय झालं काय नाही. चला. हॅलो दोस्तो, माझा अवतार इग्नोर करा तुम्ही. आणि मी तुम्हाला एक सांगतो महत्त्वाची गोष्ट. तिकडं झालेलं आहे बघा दगड कोसळ. आणि तिथं असा विषय म्हणताल ना की फक्त सिंगलच गाडी जाते बघा. त्याच्यामुळे तिकडून गाड्या सोडते तिकडून सोडतात. आणि हे ट्रॅफिक कमीत कमी 3 घंटे झालं ही ट्रॅफिक अशीच आहे. आत्ता मी तर चहा प्यायला थांबलो ना तर यांनी सांगितलं आम्हाला. चला जय हिंद. इथं पण काहीतरी कार्यक्रम झालेला दिसायला लागलो आहे मित्रांनो आपल्याला. आता अजून बघूयात पुढं. ठोकली बहुतेक गाडी ते बघा. और ते बघूयात अजून काय काही निवांत चालू बघा. अजून काही ती ट्रॅफिक गेली नाही. काय विषय काय नाही. काहीच मिळालं नाही आम्हाला. 8 वाजले आता. 4 का काय वाजल्यापासून ट्रॅफिकमध्ये. हे बघा मित्रांनो इथं हे आहे का हे टेकाड कोसळ होतं. त्यामुळे इथं माती पडली. 1 साईड रस्ता झालता. त्याच्यामुळे आम्ही इतका एक ट्रॅफिकमध्ये बघा हे ट्रॅफिक पुढं 4 घंटे झाले बघा आम्ही ह्याच्यात थांबलो होतो ट्रॅफिकमध्ये. हे बघा इथून हे डोंगर कोसळ होतं खाली. हे बघा मित्रांनो फुल म्हणजे फुल का फुल सिक्युरिटी के साथ आहे. पोलीस वगैरे सगळं बघा पोलीस आणि सगळं राडा झालं नाही हे बघा. दिसतंय ना दिसतंय माहीत नाही मला. पण हे बघा पुढचं तर दिसतंय बघा. फक्त सिंगल रोड आहे. चला बात झालं. चलो मित्रों अभी हमारा हो गया है डन. और हम इधर रुकने वाले हैं. अभी सामान वगैरह लेके जाते हैं अंदर. बहुत आराम करने का. हमको खाना भी इधर ही मिलेगा. सब कुछ है ऊपर सोने का नीचे खाने का. सर ट्रॅफिक देखो. चला इकडं डिस्कशन सुरू आहे. आणि आता आम्ही जेवायला थांबलेलो आहे. आणि रूम पण आमची इथंच आहे. आणि आम्ही ब्लॉग इथं चेंज करतो. जैन गाय झारार महादेव. चला.